नमस्कार सर्वांना. स्पेशली लोन हा विषय असा आहे की खूप साऱ्या लोकांना समजत नाही. खूप साऱ्या लोकांना घ्यावासा वाटतो पण वेळेअभावी ते घेत नाहीत. आणि खूप सारे लोक अप्लाय करतात पण ते लोन रिजेक्ट होतात. आणि खूप साऱ्या लोकांनी लोन घेतलेलं आहेत पण त्यांना ते किती इंटरेस्टमध्ये घेतलेलं आहेत किंवा कोणतं व्याज त्यांना लागलेलं आहे, त्यांना फ्लॅट रेट लागला आहे, रेड्युसिंग रेट लागला आहे, फिक्स रेट लागला आहे की फ्लोटिंग रेट लागला आहे, ह्या कुठल्याही त्यांना लोनची माहिती नसते. ते आपण एक फक्त सँक्शन लेटरवर बघून घेतात की फिक्स रेट आहे की फ्लोटिंग रेट आहे. ते EMI कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करून घेतात. कोणी म्हणता मला 11चा लागला आहे, रिड्युसिंगमध्ये 12चा लागला आहे, फ्लोटिंगमध्ये 23चा लागला आहे. तर हे खूप सारे कॉम्प्लिकेशन्स असतात. आपल्याला वाटते की आपल्याला लोन स्वस्त पडलंय पण ते कदाचित हिडन चार्जेस असतात किंवा त्यांचे इंटरेस्ट ॲन्युअल इंटरेस्ट कॅल्क्युलेशन असते. तर त्यामध्ये खूप सारे काही गोष्टी असतात जे ते ग्राहकाला सहजासहजी माहिती नसतात. त्यामुळेच मी या लोन क्षेत्रामध्ये गेल्या 7 ते 8 वर्षापासून जॉब करतो आहे. आणि हे सर्व ऑल प्रोडक्टचं ॲनालाइज केल्यानंतर जसे की यामध्ये पर्सनल लोन असेल, होम लोन असेल, बिझनेस लोन असेल, कार लोन असेल, या सर्व प्रोडक्टचे डिटेलमध्ये ॲनालाइज केल्यानंतर मला हे कळालं आहे की लोकांना असं वाटतंय की आपण लोन घेतलं आहे आणि आपल्याला खूप स्वस्त पडलं आहे किंवा आपल्याला हे बेस्ट ऑप्शन मिळाले आहेत. तर नाही तर ज्यांना लोनची माहिती नसतात, आता मी माझ्याकडे काही जे चांगले हाय इन्कमवाले कस्टमर येतात, जसे की जे पॉलिटिशियन आहेत की ज्यांची इन्कम करोडोमध्ये असते, हाय सॅलरी असली ज्यांची सॅलरी 2 लाख 5 लाख रुपये आहेत, ते कस्टमर, किंवा ज्यांचं बिझनेस स्टेबल बिझनेस आहे की जे दिवसाला 50,000 60,000 रुपये रोज कमवतात, असे लोक. आता हे लोक आहेत की ते आमच्या टीमला किंवा मला पर्सनली विचारून सर्व डिसिजन घेतात. त्यांना माहिती आहे की यांच्या म्हणजे ह्या फायनान्शियल एक्सपर्ट लोकांच्या किंवा फायनान्शियल ॲडवाईस घेतलेली कधीही बरी. आपण बघत असतो की जिल्ह्याच्या ठिकाणी जे आपलं डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतात त्यांचे देखील फायनान्शियल ॲडवायझर असतात. किंवा पॉलिटिक्समध्ये आपण बघूया वित्तमंत्री असतो त्यांचे देखील फायनान्शियली ॲडवायझर असतात. किंवा देशाचे जे आपले PM आहेत त्यांचे देखील फायनान्शियल ॲडवायझर असतात. आता त्या लोकांना तर देश चालवायचा असतो मग त्यांना तर सर्व माहिती पाहिजे. ते लोक सुद्धा फायनान्शियल ॲडवायझरची हेल्प घेतात. आणि आता मी बघतो की आपल्या जे मित्रपरिवार आहेत किंवा हे आपल्या समाज माध्यमांमध्ये थोडेसे शिकलेले लोक आहेत की जे ग्रॅज्युएशन असेल, इंजिनिअरिंग झालेले असेल, या सर्व लोकांना असं वाटते की आम्हाला फायनान्शियली नॉलेजची काही गरज नाहीत, आम्हाला सर्व माहिती आहेत. पण हे साफ चुकीचं आहे. मी गेल्या 8-10 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो आहेत, तरी सुद्धा हा क्षेत्र इतका डीपमध्ये आहेत की इथं तुम्ही जेवढं नॉलेज घेतलं तेवढं कमी आहे. डॉक्युमेंटपासून तर प्रॉपर्टीपासून तुमचं 7/12 असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, इन्कम टॅक्स असेल, GST असेल, तुमचं घराचा उतारा असेल, टॅक्स पावती असेल, नमुना लेआउट असेल, ह्या सर्व गोष्टी डीपमध्ये कस्टमरला म्हणजे समजणे. खरी रजिस्ट्री असेल, खोटी रजिस्ट्री असेल, नकली आधार कार्ड कसे बनवतात, कसा ओळखायचा, नकली पॅन कार्ड कसा ओळखायचा, म्हणजे हे एवढं डीपली क्षेत्र आहेत की यामध्ये आम्ही म्हणजे अजूनही माझा तरी अभ्यास यामध्ये अजून चालू आहे. आणि खूप सारे लोक मग डिसिजन घेतात की आम्ही म्हणजे स्वतःहून अप्लाय करतात, इन्क्वायरी जास्त होतात, मग त्यांची लोन रिजेक्ट होतात. तर माझं सर्वांना हेच म्हणणं आहे की तुम्ही लोन करा किंवा नका करू, तुम्ही फक्त या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि फायनान्शियली अवेअरनेस म्हणजे फायनान्शियली माहिती तुमची फायनान्सबद्दल नॉलेज तुमचं अपग्रेड करून ठेवा. इंस्टाग्राम, फेसबुकवरती इतर काही रील्स पाहण्यापेक्षा नॉलेजच्या रील्स 2 मिनिटं वेळ काढून बघा, निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला ही माहिती योग्य वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो केलं नसेल तर चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.